सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आम्ही आलो आता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक रांजणगाव बुद्धविहार इथं दर पौर्णिमेला कार्यक्रम साजरा होत असतो. तसंच त्याचप्रमाणे आज पण श्रावण पौर्णिमेनिमित्त आज इथं भोजनदानाचा कार्यक्रम होत आहे. त्या भोजनदानाच्या कार्यक्रमासाठी इथं दर पौर्णिमेला काही लोक आपापलं भोजनदान म्हणून इथं दान करतात बघा. प्रथम आपण बुद्धचरणी नमन करावं. बघा कशी छानपैकी सुंदरपैकी भगवान बुद्धांची मूर्ती आणि आपला ध्वज बघा, आपला धम्मध्वज. परत इथं आतमध्ये सभामंडपमध्ये बुद्धवंदना आणि पंचशील गाथेचं गाथा बोलण्यात येत आहे. तसंच इथं काही प्रवचन पण होत असते दर पौर्णिमेला. आणि इथं आमच्या मावशी आहेत. या 5 मावशांनी आज या पौर्णिमेचं कार्यक्रम हाती घेतला आहे. यांच्यातर्फे आज भोजनदान केलेलं आहे बघा. हे 5 जणी आहेत बघा. हे बघा, हे मावशी आहेत. या पौर्णिमेला यांचं आज भोजनदान आहे. तसंच आपापल्या परीनुसार कोणी पण भोजनदान करू शकते. ते इथं दर पौर्णिमेनिमित्त वाटून घेतले जाते. हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे स्मारक. तसं इथं दर पौर्णिमेला भरपूर सर्व गर्दी असते बघा. सर्वजण इथे येतात आणि पौर्णिमेचे उपवास इथं सोडतात. कोणी उपवास धरते ना दर पौर्णिमेला, तर इथं उपवास धरतात आणि सोडतात इथं आल्यानंतर. आणि बघा तिथं स्वयंपाक चालू आहे बघा. मस्त पुऱ्या वगैरे नाही का. हे बघा मामा पुऱ्या वगैरे काढतात. जय भीम मामा. ते बघा मामा बघतात आपल्या इकडे पुऱ्या वगैरे. इकडे आपले महिला मंडळ पीठ वगैरे मळून नाही का, आणि पुऱ्या वगैरे तळण्याचा कार्यक्रम. भाजी पण झालेली आहे. सर्व रेडीच आहे, तसं काही नाही. आणि कालपासूनच तयारी लागलेली असतात, सर्व मसाला वगैरे काढून नाही का. हे बघा स्मारक कसं, घटनापती स्मारक. आम्ही याला शॉर्टकटमध्ये घटनापतीच म्हणतो. आम्हाला इथं जायचं असलं ना, तर आम्ही घटनापती म्हणून असा उच्चार करतो नाही का. हे बघा असं कार्यक्रमासाठी सर्वजण इथं कार्य करतात. आपापलं इथं श्रमदान करतात. आणि इथं दर पौर्णिमेला असा कार्यक्रम साजरा 12 महिन्याचे 12 पौर्णिमा इथं साजऱ्या केल्या जातात बघा. आणि तसंच या श्रावण महिन्यामधली पौर्णिमा आहे आणि वर्षवासामधली पौर्णिमा आहे. इथं दररोज ग्रंथवाचन पण असते सभामंडपामध्ये. आम्ही रोज इथं ग्रंथ वाचनासाठी येत असतो. दुपारी 1ला इथं ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम असते. 1 ते 2 या दरम्यान इथं ग्रंथवाचन. तसंच दर रविवारी इथं प्रवचन होते. रविवारी ग्रंथवाचन नसते, प्रवचन असते रविवारी. आणि बघा कसे भगवान बुद्धांची सुंदरपैकी मूर्ती आहे बघा. हे बघा, हे आमचे गुरुजी इथं हे करतात, ग्रंथ वाचनाचे काम करतात बघा. आणि खूप छानपैकी आमचे गुरुजी आम्हाला समजून सांगतात इथं ग्रंथ वाचताना. आणि तसे इथं महिला मंडळ पण बऱ्याचपैकी महिला मंडळ इथे दररोज आणि दर पौर्णिमेला पण खूप छान कार्यक्रम साजरा होत असतो. आणि खरंच इथं म्हणजे जीवन एकदम म्हणजे असं आल्यानंतर इथं एकदम माझं जीवनाची सुरुवात माझ्या जीवनाची खरी सुरुवात इथूनच झालेली आहे. आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे ते इथूनच झालेलं आहे. इथूनच माझे सर्व व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. बघा कशी सुंदर भगवान बुद्धांची मूर्ती आहे बघा. महिला मंडळ, सर्व पुरुष मंडळ येतात इथं. श्रवणाचं काम करतात, ग्रंथ श्रवणाचं काम करतात. ग्रंथपठण असते ना, तर खूप छानपैकी जीवन एकदम म्हणजे सुंदर. माझं जीवन तर खूप, मला एक जीवन जगण्याचं नवीन इथं ध्येय मिळालं. आणि माझ्या जीवनामध्ये दुसरं काहीच नव्हतं. माझ्या जीवनामध्ये इथूनच सुरुवात झाली आणि इथूनच माझ्या जीवनाचं नवीन ध्येय मला मिळालं. बस आपलं सर्वस्व जीवन तथागत भगवान बुद्धांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि आपल्या धम्मामध्ये बघा. आता जेवणाचं इथं आपल्या धम्मामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी अर्पित केलेलं आहे बघा. आता स्वयंपाक झाला आणि इथं जेवणाचं पंगत वगैरे बसलेलं नाही का. आणि मी इथं दर पौर्णिमेला श्रमदानासाठी येत असतो बघा. माझ्याच्यानं झालं तेव्हा म्हणजे ज्या दिवशी मला येता आलं त्या दिवशी मी येत असतो इथं. मग असे पंगत वगैरे बसले नाही का. मस्तपैकी इथं छानपैकी भोजनदान केले जाते. सर्वजण आपापल्या मनानुसार इथं श्रमदान करतात. असं नाही की बाबा हे माझा कार्यक्रम आहे तर मीच इथं मदत करणार. सर्वजण इथं येऊन मदत करतात. आणि स्वयंपाक बघा, भाजी कशी एकदम, भाजी वगैरे सर्व, भाजी मस्त, पुऱ्या, भाजी, खिचडी आणि परत शिरा नाही का. शिरा आणि खीर. कोणी खीरदान करते, कोणी शिरादान करते. म्हणजे नाही का आपापल्या परीनुसार कोणी काय करते. आता या जय भीम मामा. हे मामा आपल्या यूट्यूबमधले मेंबर आहेत. त्यांनी पण त्यांचा पण एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर या मामांचा.
मस्तपैकी धन्यवाद सर्वांनी आपले असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुकचं पेज पण आहे, त्यांना पण फॉलो करा. हे बघा मस्तपैकी इथं महिला मंडळाचं वेगळे बसलेले आहेत महिला मंडळ. आणि खरंच जेवण म्हणजे एकदम मला इथं आल्यानंतर खूपच छान वाटते बघा. असं मला तर माझी बायको, मी, माझी मुलगी इथं आम्ही म्हणजे रोजच येतो ग्रंथ वाचनासाठी आणि खूप चांगलं वाटते बघा इथं आल्यानंतर.